पैकी 16 जागेवरती बहुजन विकास आघाडी या पक्षाचा विजय झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचं ऑपरेशन लोटस आणि राजू नाना पाटील दोघेही फेल झालेले आहेत। लोक असेच लोकनेते नाही बोलत। आज एवढा पैशांचा वापर केला इथे, अनेक मोठमोठे नेते या बँकेच्या इलेक्शनला जमिनीवर उतरले, परंतु या ठाणे जिल्ह्यावर या पालघर जिल्ह्यावर जो लोकनेते हितेंद्र ठाकूरचा जो ठसा आहे हा कोणी मिटवू शकत नाही। ती बहुजन विकास आघाडी फोडण्याचा देखील प्रयत्न केला गेला, कारण ज्यांचा पराभव झालाय ते हार्दिक राऊत यापूर्वी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक होते। प्रत्येकाचे आता घर घर फोडायला लागलेले आहेत। मध्ये निवडून आल्यानंतर पण आपण बातम्या बघितल्या असतील, परंतु आमचा नगरसेवक कुठला दाखवा की जे आमचे जेवढे नगरसेवक निवडून आले त्याच्यातले एक तरी नगरसेवक आमचा फुटला किती, असे भरपूर चर्चा होतील, परंतु लोकनेत्या हितेंद्र ठाकूरवर विश्वास आहे। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। ठाणे मध्यवर्ती जिल्हा बँकेवरती आता बहुजन विकास आघाडीने दणदणीत आपला झेंडा फडकवलेला आहे। 21 पैकी 16 जागेवरती बहुजन विकास आघाडी या पक्षाचा विजय झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचं ऑपरेशन लोटस आणि राजू नाना पाटील दोघेही फेल झालेले आहेत। या विषयाशी चर्चा करण्यासाठी आपण माजी महापौर रुपेश जाधव यांच्याकडे आलो आहोत। जाणून घेऊया या विषयावरती रुपेश जाधव यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे। सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। धन्यवाद। तणावाच्या वातावरणात गुन्हे दाखल झाले तुमच्या नगरसेवकांवरती, त्यानंतर हा मोठा विजय, याचं श्रेय कोणाला द्या? याचं श्रेय आम्ही नागरिकांना देतो, मतदारांना देतो आणि आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांना देतो। आपण बघितलं की लोक असेच लोकनेते नाही बोलत। आज एवढा पैशांचा वापर केला इथे, अनेक मोठमोठे नेते या बँकेच्या इलेक्शनला जमिनीवर उतरले, परंतु या ठाणे जिल्ह्यावर या पालघर जिल्ह्यावर जो लोकनेते हितेंद्र ठाकूरचा जो ठसा आहे हा कोणी मिटवू शकत नाही, कारण की ते प्रत्येकाच्या मनात बसलेले आहेत। आपण बघितलं का या इलेक्शनला सगळ्या गोष्टी केल्या, ताकद वापरली, पैसा वापरला, परंतु एक लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना नागरिकांना असणारा विश्वास, कार्यकर्त्यांवर असणारा विश्वास आज सफळ झालेला आहे की 21 पैकी 16 उमेदवार आमचे जिंकलेले आहे आणि हा श्रेय मी पूर्ण मतदारांना देतो। सध्या महाराष्ट्रात जी काही पक्षफुटी चालली आहे, कुठेतरी बहुजन विकास आघाडी फोडण्याचा देखील प्रयत्न केला गेला, कारण ज्यांचा पराभव झालाय ते हार्दिक राऊत यापूर्वी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक होते। या निवडणुकीत त्यांनी शिटी चिन्हावरती निवडणूक लढली होती। मग ती पक्षफुटी घरापर्यंत आलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पण आता या राजकारण आपण बघता हा पूर्ण भारतात चालू आहे, महाराष्ट्रात नव्हे, या वसई तालुक्यात नाही, पूर्ण चालू आहे की प्रत्येकाचे आता घर घर फोडायला लागलेले आहेत। परंतु एक या तालुक्याचा हा इतिहास वेगळा आहे की इथे कुठला ऑपरेशन लोटस वगैरे काहीच चालणार नाही। इलेक्शन मध्ये निवडून आल्यानंतर पण आपण बातम्या बघितल्या असतील, परंतु आमचा नगरसेवक कुठला दाखवा की जे आमचे जेवढे नगरसेवक निवडून आले त्याच्यातले एक तरी नगरसेवक आमचा फुटला किती, असे भरपूर चर्चा होतील, परंतु लोकनेत्या हितेंद्र ठाकूरवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे कुठलाच नगरसेवक फुटणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खूप मेहनत घेतली होती। असं म्हटलं जात होतं की रवींद्र चव्हाण विरुद्ध हितेंद्र ठाकूर अशी लढाई होती। आपण बघितलं ना, सर्व गोष्टी त्यांनी वापरून बघितल्या। म्हणजे आम्ही बघितलं की आमदारांनी पण प्रत्येक, आपण ते क्लिप बघे व्हायरल झालेले आहे की रात्री अपरात्री सर्व लोकांकडे जायचं, पण लोकांनी दरवाजे बंद केले, ही परिस्थिती होती। त्याच्यामुळे आता जो लोकांवर जो विश्वास आहे या तालुक्याचा, जिल्ह्याचा, जे लोकनेते हितेंद्र ठाकूर हे यांच्यावर जो असणारा जो विश्वास आहे हा कधीच हे होणार नाही, संपणार नाही, कारण की त्यांनी प्रत्येक जाती धर्मावर विश्वास ठेवलेला आहे। काल तुम्ही बघता, कालच मी सांगितलं की आम्ही इकडनं 850च्या वरती आम्ही जाणार, 1137 जे वोटिंग झाली त्याच्यामध्ये। याचं कारणच असं होता की जेवढे लोक वोटिंगला यायचे ते आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांना, सतीश ठाकूर साहेबांना येऊन भेटून जायचे आणि वोटिंग केल्यानंतर पण यायचे। आम्हाला तो रिझल्ट कालच आम्हाला फिक्स होता आमचा, आम्ही बहुमताने निवडून येऊ। काल निवडणूक होती, परवा जो काही प्रकार घडला, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये तुमचे नगरसेवक निशाद चोरगे यांनी एक मुख्य भूमिका घेत हिम्मत दाखवली आणि ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गेले। त्या ठिकाणी पैशाची पाकिटं मिळाली, परंतु त्या विरोधात त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झालेला आहे। हेच तर चाललेलं आहे ना मीडिया समोर।
सगळ्यांच्या समोर पॉकेट दाखवतात, त्याच्यात पैसे 40,000 रुपये होते. आणि एवढं दाखवताना पण आमच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल झालेले आहे. हे राहायला कुठे आता जो धाक होता सर्व नष्ट झालेला आहे आता, की ज्याने तुम्हाला खुलेआम पैसे पकडताना दाखवले, आज त्याच आमच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल होतात. हे एकदम चुकीचे बाबा, आणि याचा उद्रेक आहे नंतर दिसणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये ज्या काही आता गोष्टी यापूर्वी चालत होत्या पक्षफुटीच्या, आता या विजयामुळे या सगळ्या गोष्टींचा किती परिणाम कार्यकर्त्यांवरती होणार? आमच्यासारखे निष्ठावंत जे कार्यकर्ते आहे, हा एक कार्यकर्ता पण इकडे तिकडे होणार नाही. बाकी जे कोण लालची असतील, काय असतील, कोणाला काय आमिष दाखवले असतील, ते जे जाणारे गेले. आता आमच्यातला एकही कार्यकर्ता तुम्हाला दिसणार नाही की बाबा या पक्षात गेला त्या पक्षामध्ये. कारण की जे काय बोलतात ते, आपण जेव्हा तांदूळ हे करतो तेव्हा जे खडे असतात ते खडे निघून गेलेले आहेत. आता प्युअर तांदूळ राहिलेले आहे आमच्याजवळ, त्याच्यामुळे त्यांना कोणच करू शकत नाही. हे मी तुम्हाला अगोदर पण बोललेलो होतो की इलेक्शनच्या टायमाला रिजेक्ट लागल्यानंतर अनेक लोकांनी बोलले आता एवढे नगरसेवक जाते, तेवढे नगरसेवक जाते, एक नगरसेवक आमचा फोडू शकले नाही. त्याच्यावरून तुम्ही समजायचे आता आमची मजबूत आहेत. आम्ही ज्या गोष्टी आम्ही दुर्लक्ष करत होतो, काय करत होता, आता आम्हाला त्याचे समजलं आम्हाला की आता बाबा या गोष्टीपासून सावध राहायला पाहिजे. आपल्याला आपलेच जे लोक आहेत की ते आपल्याला धोका देऊ शकतात, ते आम्हाला तर ठेच पोचलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही आता परिपक्व झालेलो आहे. आता कोणत्या एवढे हिंमत नाही करणार आपल्याला. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने तुमच्या पक्षाला शुभेच्छा की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चांगलं काम करा. तुमच्या शुभेच्छा अशाच आम्हाला राहू द्या. कारण काल आम्ही बघितली आपली क्लिप, की जवळजवळ 10 लाखाहून अधिक लोकांनी बघितले. जिथे अन्याय असतो तिथे पत्रकारांनी मजबूतीने उभे राहायला पाहिजे, आणि आमच्यासारखे लोक पण अशा गोष्टीला सपोर्ट करणारे आहेत. जे सत्य आहे ते सत्य आता लोकांपुढे आले की तुम्ही कितीही ताकद वापरा, शेवटी विजय हा सत्तेचाच असतो, आणि ते लोकांनी दाखवलं. आपण जर पाहिलं तर अखेर ठाणे मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीच्या पॅनलच जिंकलेला आहे. खरं तर ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने प्रतिष्ठेची केली होती. चर्चा अशी होती की राजू पाटील नाना हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला पाठवून मदत करतायत, परंतु या निवडणुकीमध्ये राजू पाटील यांचे फोटो देखील भारतीय जनता पार्टीच्या छत्री पॅनलवरती आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इतकी सगळी ताकद वापरून देखील अखेरीस पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचा करिश्मा ठाणे मध्यवर्ती जिल्हा बँकेत चाललेला आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.